सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। गुलामगिरी ग्रंथ 20व्या शतकाच्या आरंभी दुर्मिळ झाल्यानं अय्यावारू यांनी स्वखर्चानं गुलामगिरी ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली। या आवृत्तीला ज्योतिरावांचं चरित्रही जोडलं आणि छोटेखानी प्रस्तावनाही लिहिली। इसवी सन 1911 सालात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथानं अय्यावारू यांनी त्यांचे मित्र ज्योतिरावांचे एका अर्थानं वैचारिक स्मारकच उभे केले। अशा फुले समकालीन मुंबईकर सत्यशोधकाचं वयाच्या 86व्या वर्षी ग्रॅट रोड, जाऊजी बिल्डिंग, कामठीपुरा, मुंबई येथे 1912 सालच्या मार्च अखेरच्या रविवारी पहाटे 4 वाजता निधन झालं। शाखेला 17 रुपयांचा निधी दिला। इतर वेळीही ते सत्यशोधक समाजाला आर्थिक सहाय्य करीत असत। पुणे सत्यशोधक शाखेला मुंबई शाखेनं एक छापखाना दिला होता। 1200 रुपयांच्या छापखान्यात अय्यावारूंचे आर्थिक योगदान होते। इसवी सन 1876 महात्मा फुले यांना निमंत्रित करून अय्यावारूंनी कामठीपुऱ्यात त्यांचं सत्यशोधक तत्वज्ञानावर व्याख्यान आयोजित केलं होतं। पुढे 1885 सालच्या गुढीपाडव्याला सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची डौलदार मिरवणूक काढण्यात आली। पुणे शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक गेली। डॉक्टर सदोबा गवडे यांच्या वाड्यात नंतर मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले। या जाहीर सभेला अय्यावारूंनी मार्गदर्शन केलं। संदर्भ 1 महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक य.दी. फडके, ज्ञानोदय आणि महात्मा फुले जी.ए. उगले, सत्यशोधक समाज अधिवेशने, चिंतन आणि चिंता जी.ए. उगले, महात्मा फुले दुर्मिळ वाङ्मय आणि समकालीन चरित्रे, डॉक्टर मागो माळी, डॉक्टर सुभाष सावरकर, मुंबईच्या उभारणीत तेलुगू समाजाचे योगदान, मनोहर कदम, दिनमित्र अंक 3 व 4, 1912। दिनांक 17 एप्रिल 1911 रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले एक दिवसीय अधिवेशन पुणे येथील भवानी पेठातील बालीवाला थिएटरात संपन्न झाले। या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान अय्यावारू यांनी भूषवलं। या प्रथम क्रांतिकारी अधिवेशनाला मराठी मुलाखतीतून निवडक सत्यशोधक उपस्थित राहिले। या अधिवेशनानं विखुरलेला सत्यशोधक संघटित केला। खंडित झालेल्या संघटनेला एकदा नव्यानं संविधान दिले। या संविधानाने एका नव्या दमाचं कार्यकारी मंडळ सत्यशोधक समाजाला दिलं। या अधिवेशनानं स्वामी अय्यावारूंना अभा सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदी विराजमान केलं। अय्यावारू 1912 पर्यंत सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते। या प्रसंगी 17/4/1911 अय्यावारू यांनी अध्यक्षीय भाषणात धार्मिक गुलामगिरी, या गुलामगिरीची उत्पत्ती, जातीभेद, जातीभेदाचं दर्शन, अवतार संकल्पना आदी मुद्द्यांवर भाष्य केलं। तसेच समकालीन प्रस्थापित समाज व्यवस्थेवर घाणाघाती प्रहार केले। सत्यशोधक समाजाऐवजी सत्य समाज असे सत्यशोधक समाजाचे नामांतर करावे म्हणून सुचविले। अय्यावारूंचे प्रस्तुत भाषण करजगावकर सत्यशोधक मोतू वानखेडे यांनी वाचून दाखवले। इसवी सन 1887 ला अय्यावारूंनी ख्रिस्ती बंधुजनास विनंती ही धर्मचिकित्सक पुस्तिका प्रसिद्ध केली। एक अखंड लिहून ज्ञानोदय, मुंबई 8 सप्टेंबर 1887। महात्मा फुले यांनी पुस्तिकेवर वैयक्तिक बोटश्री टीका केली। मात्र 27/10/1987च्या ज्ञानोदयच्या अंकात महात्मा फुले यांनी या संदर्भानं दिलगिरी व्यक्त केली। या दिलगिरीमुळे अय्यावारू फुले यांच्यातील वैमनस्य दूर झालं। पुढे मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारूंच्या रत्नमाबाई या पत्नी होत। अय्यावारूंच्या सत्यशोधक प्रबोधनपर कार्यात रत्नमाबाईंचा सहभाग नेहमी राहत असे। इसवी सन 1911 ला महात्मा फुले यांच्या दुर्मिळ झालेल्या गुलामगिरी ग्रंथाची दुसरी आवृत्ती स्वामी अय्यावारू यांनी प्रसिद्ध केली। या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती 10 महिन्यात हातोहात संपली। दरम्यान स्वामींचे 1912 मध्ये देहावसान झाल्यानं गुलामगिरी ग्रंथाची तिसरी आवृत्ती इसवी सन 1912 ला चिखलवाडी, जाऊजी बिल्डिंग, मुंबई येथून रत्नम्माबाईंनी प्रसिद्ध केली।